प्रोफेशनल कलावंतांना आपण इथे बोलवतो, तेही काही अयोग्य आहे असं माझं म्हणणं नाही, तेही खूप छानच आहे. त्यांची कला इथे अशा व्यासपीठांवरती सादर होते आणि आपण त्या कलांचा आस्वाद घेत असतो. पण कधी कधी असं होतं की आपल्याच घरामध्ये, आपल्याच कुटुंबामध्ये, आपल्याच परिसरामध्ये अशी काही मोठी माणसं असतात की त्यांचं नाव आपण समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं, संस्थांमधनं ऐकलेलं असतं आणि त्यांचा एक वेगळा अभिमान आपल्याला असतो की अरे हे तर आपल्या इथे राहणारी लोक आहेत, ही तर आपली आहेत. हा एक कुटुंबाचा असा जिव्हाळा त्यांच्याबाबत वाटतो. त्यांच्याबद्दल, त्यांच्या सगळ्या यशाबद्दल कौतुक वाटत राहतं आणि त्यांच्या आपलेपणाविषयी एक जिव्हाळा वाटत राहतो. असंच एक व्यावसायिक असलेलं दाम्पत्य आपल्या समोर आहे, श्री महेश बापट आणि सौ किरण बापट. दोघांचे परिचय माझ्याकडे आहेत, मी गप्पांच्या ओघांमध्ये ते सांगतेच. दोघांपैकी कोणाला कोणाचा बेटर हाफ म्हणावा असा मला प्रश्न पडलाय. दोघंही एकमेकांचे अगदी पूर्णपणे बेटर हाफ होऊन गेलेत. दोघांनीही एकमेकांच्या म्हणजे वैवाहिक जीवनाच्या आपल्या ह्या प्रवासात, व्यावसायिक जीवनात सुद्धा खूप मदत केली, खंबीरपणे उभे राहिलेत आणि आनंद आहे आपल्याला की हे आपल्या वाडीतले, आपल्या कुटुंबातले एक रहिवासी आहेत. तर या सगळ्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दलच त्यांचं खूप अभिनंदन करते आणि आपल्या लोकमान्य गणेश सार्वजनिक उत्सवाच्या वतीने मी सौ प्राची टिल्लू यांना विनंती करते की त्यांनी चांदीची एक छोटी तुळशीचं रोप त्यांना देऊन त्यांचं स्वागत करावं. म्हटलं तसं कोण कोणाचे बेटर हाफ आहेत मला माहित नाही, सगळा निर्णय तुमच्यावरच सोपवूया आपण. पण दोघांच्या मधली गप्पांची सुरुवात मी किरण ताईंपासून करते, चालेल ना? एका वेगळ्या व्यवसायामध्ये किरण करमरकर बापट हे नाव अनेकांना माहिती आहे. ते म्हणजे मुंबई बंदरामध्ये ज्या लॉन्चेस आपण बघतो त्या लॉन्चेस याचा व्यवसाय हरिहरेश्वर मरीन ट्रान्सपोर्ट कंपनी या नावाने किरणताईंच्या वडिलांनी सुरू केला. म्हणजे भाऊच्या धक्क्यापासून मोराबद्रापर्यंत, भाऊच्या धक्क्यापासून रेवस अलिबाग पर्यंत आणि भाऊच्या धक्क्यापासून एलिफंटापर्यंत असा तो प्रवास, असा लॉन्चचा व्यवसाय त्यांनी सुरू केला त्यांच्या वडिलांनी. वडिलांचं नाव होतं यशवंत कृष्ण करमरकर आणि व्यवसाय सुरू केला ते वर्ष होतं 1968. म्हणजे आज 50 वर्षांपेक्षा जास्त ह्या वेगळ्या व्यवसायामध्ये एखाद्या मराठी व्यावसायिकाचं नाव असणं ही सुद्धा इतकी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. मराठी माणसं व्यवसायात कमी असलीच तर ती एकमेकांच्या साथीने उभं आहेत असं दिसतं कमी. आमची कुठेही शाखा नाही हे सांगण्यातच कधी कधी अभिमान वाटावा. अशा पद्धतीचं वर्तन आजवर घडत आलंय. आता काळाच्या पटलावर ते बदलत चाललंय, ही गोष्ट चांगली आहे. पण 1968 साली हा व्यवसाय सुरू करावा याची कल्पनाच किती वेगळी होती याचा आपण विचार करायचा. दुसरी गोष्ट, गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटापर्यंत, गेटवे ऑफ इंडिया पासून हार्बर क्रूज आणि मांडवा बंदरापर्यंत आणि मग त्याच्यातल्या त्या ओपन सी मध्ये समुद्रावरती ही मालाची वाहतूक, प्रवाशांची वाहतूक, त्याच्याबरोबर काही बर्थडे पार्टीज, गेट टुगेदर्स, काही सेरेमनीज, अशा सगळ्याचं लायसन्सिंग त्यांच्या लॉन्चच्या व्यवसायाला आहे. आणि वडिलांचा हा व्यवसाय अत्यंत समर्थपणे त्यांची मुलगी सौ किरण करमरकर बापट ही सांभाळते. एकदा खरंच जोरदार टाळ्याने आपण किरण ताईंचं
स्वागत करू. साहजिकच किरणताई, पहिला प्रश्न असा आहे, तो प्रश्न खरं तर तुम्हाला दोघांनाही आहे, की व्यवसायाची सुरुवात जेव्हा दोघंही माझ्याशी गप्पा मारताना दोघांनीही आपल्या वडिलांचा आवर्जून उल्लेख केलाय की या व्यवसायात येताना वडिलांची आठवण ही प्रकर्षाने त्यांना झाली आहे. कसं होतं 1968 साल कसं होतं, हा वेगळा व्यवसाय वडिलांना करा, त्याचं सगळं बाळकडू तुम्हाला लहानपणी कसं काय मिळालं आणि हा तुम्ही हातात कधी घेतलात हा व्यवसाय? नमस्कार. सर्वप्रथम ताईंनी खूप छान सुरुवात केलेली आहे. आमचा जेव्हा एक नॅचरल एक फोन झालेला होता, त्याच्यात आम्ही दोघांनी आमच्या काही घरातले विषय किंवा हे व्यवसायाबद्दल खूप चांगलं बोललेलो होतो. आता सुरुवात अशी झाली 1900. आधी सुरुवात आमची कोकणात रत्नागिरी येथे आंबेत, तुम्हाला जर नाव माहिती असेल त्या गावचं, तर तिथे खाडी एरिया आहे. तिथे आमचा खाडीतनं फक्त या बंदरातनं त्या बंदरात इतकाच व्यवसाय होता. सुरुवातीला 2 लॉन्चची माझ्या आजोबांनी सुरुवात केलेली होती. पण ह्या व्यवसाय आपण करूया, आपण ही प्रवाशांना सोय करूया या उद्देशाने माझ्या आजोबांनी त्या काळात मरीन लाकडापासून आमच्या गावातच कारखाना चालू केला. आधी 1, 2 असं करता करता त्यांनी जवळजवळ 12 लॉन्चेसची सुरुवात केली. आणि 1966 साली माझे बाबा या मुंबई बंदरात आले तेव्हा बऱ्यापैकी समुद्र ओपन होता, थोडं स्मगलिंग करण्याचं प्रमाणही बऱ्यापैकी चालायचं, पण मुस्लिम समाजही भरपूर होता. तर या सगळ्यांमध्ये टिकून राहून माझ्या बाबांनी 1966 सालापासून मुंबई बंदरात भाऊचा धक्का, बॅलट पियर आणि गेटवे असं हळूहळू एक एक ऑफिसर करून अक्षरशः कोटपाटावर बसून माझ्या वडिलांनी 1966 साली बॅलट पियर इथून सुरुवात केली. आणि हळूहळू पण आमचे सगळे साथीदार हे कोकणी मुस्लिम आणि आमच्याच गावचे असल्यामुळे आम्हाला कधी जातीचा प्रश्न नाही पडला किंवा नेहमी सलोख्याने ते राहायचे आमच्याबरोबर. त्याच्यामुळे 1966 साली आम्ही पहिली मुंबईत येऊन सेवा सुरू केली. हळूहळू असं करता करता जवळजवळ 12 लॉन्चेस आमच्या होत्या आणि आम्ही सगळ्या बंदरातनं मालवाहतुकीला मदत करायचो आणि प्रवाशांना मदत करायचो. सो 1966 सालापासून माझे बाबा इथे आले आणि 68 पासून रेग्युलर आमचा व्यवसाय सुरू झाला. आणि हळूहळू तो भावंड, माझे चुलत भाऊ असं मिळून आम्ही एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे आम्ही तो एकत्र सुरू केला. आणि आज गेली 10 वर्ष माझे वडील 2010 साली वारले. त्यांच्यानंतर मी एकुलती एक असल्यामुळे आणि लहानपणापासून हे बाळकडू मिळालं असल्यामुळे मला वेगळा शिकावा लागला नाही हा व्यवसाय. लहानपणापासून खूप ऐकत आले माझ्या वडिलांचं काम, त्यांच्या मीटिंग, त्यांच्या बरोबरही मी जायचे लहान असताना. त्याच्यामुळे लॉन्चिंगला लागणारं सामान कुठे मिळतं, प्रॉब्लेम झाला तर पंखा रिपेअर कुठे मालाडला करायचा, त्याचंही सगळं हळूहळू ज्ञान मिळत होतं मला. त्याच्यामुळे 2006 पासून मी स्वतः जेव्हा या कार्यात आले या व्यवसायात, त्याच्यापासून मी तो आज तागायतपर्यंत सांभाळत आहे. म्हणजे किती वेगळेपण आहे हे आपल्या लक्षात आलं असेल की पूर्णपणे लाकडाची असलेली ही अशी लॉन्च 100-200 माणसांना घेऊन जाणारी, ओपन सी मध्ये हा सगळा कारभार चालतो. बोलता बोलता एक शब्द आला की अहो स्मगलिंग वगैरे पण चालायचं. हे फक्त हिंदी पिक्चर मध्ये आपण बघतो अशा गोष्टी आहेत. त्याचं रिपेअर्स करायचे असतील, त्याचा मेंटेनन्स करायचा असेल, सगळा संबंध हा कोळी बांधवांशी येतो. त्यातही मुस्लिम तिथे अधिक प्रमाणात तिथे आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक स्त्री आज मुंबई बंदरात समर्थपणे उभी आहे आणि तिचं नाव किरण करमर. पण मग वडिलांचं बाळकडू हे वगैरे ठीक आहे, पण खरंच हे आव्हान होतं ना. म्हणजे जितकं अथांग आहे, असं म्हणतात 7 किलोमीटरवर लांब लक्ष गेलं की आपल्याला क्षितिज दिसतं आणि जितकं जवळ जवळ जावं त्या क्षितिजाच्या तितकं ते अधिकच दूर पळताना दिसतं. क्षितिज कधीच आपल्याला गाठता येत नाही. क्षितिजाला पोहोचणं, क्षितिजाच्या पार जाणं या फक्त कवी कल्पना उरतात, त्या फार सत्यात उतरत नाहीत. पण मग ही सगळी गवसणी घालणं तुमच्याकरता सुद्धा एक कवी कल्पनेसारखं, म्हणजे आम्हाला ऐकताना असं वाटतंय की किती खडतर आहे हे.
हे अजिबात सोपं नाहीये. वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणून उद्योगधंदा हातात येणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण तो समर्थपणे सांभाळताना तुम्ही कोणकोणत्या आव्हानांना तोंड तुम्हाला द्यायला लागलं? हो, आव्हानं तर मधनं यायची. लाकडाचं काम चालायचं, लॉन्ची भरलेली. एकदा तर असंच गणपती विसर्जनाचा दिवस होता, 27 सप्टेंबर होता, आणि आमची पूर्ण भरलेली लॉन्च रेवसवरनं मुंबईला येत होती. खूप लॉन्ची, लहान मुलं, वयस्कर मंडळी सगळी होती. आमचा लॉन्चीचा जो सारंग असतो, म्हणजे जो लॉन्च चालवतो, ड्रायव्हर म्हणू आपण, तर तो खूप सांगत होता की जरा लॉन्च भरले, कमी होऊ देत मंडळी. पण ते काय, गणपती विसर्जन सगळ्यांना मुंबईला यायचं होतं, त्याच्यामुळे रेवसवरून जी सुटलेली लॉन्च, तिथे एक पीरवाडी म्हणून एक इलाका आहे जिथे बऱ्यापैकी खडका आहे. त्या खडकावर ती लॉन्च आमची थोडी डॅश झाली. त्या क्षणाला त्या सारंगला कळलं की आता बोटीत पाणी, लॉन्चीत पाणी भरायला लागणार. लॉन्चीत पाणी भरलं की अथांग समुद्राला अंत नसतो, पुढे काय होईल ही कल्पनाही नाही करत. पण आमच्या त्या सारंगने अक्षरशः, आपण गाडी जशी रिव्हर्स घेतो तशी ती लॉन्च अख्खी पीरवाडी जो एरिया आहे तिथे त्यांनी खेचून मागे घेतली. आणि ती इतकी वाळूत रुतत गेली की रिव्हर्स गाडी जशी मागे घेतो तशी ती लॉन्च सगळी मागे आली आणि वाळूत रुतली. पण वाळूत रुतल्यामुळे त्या लाकडाला बऱ्यापैकी नुकसान झालं. आमच्या लॉन्चीचं खूप नुकसान झालं. पण देवाची कृपा, गणपती विसर्जनाचा दिवस होता. सगळ्या माणसांना, एक एक जणांना हात धरून त्या सारंगने त्या बंदरात सोडलं पीरवाडीमध्ये. कोणालाही त्रास झाला नाही. सारंग स्वतः होता, त्यांनी आम्हाला वॉकी टॉकीवरनं कॉल केलं, कारण तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. की आमचं लग्न ठरलं त्या वर्षीचा काळ, म्हणजे 1993 सालचा ही गोष्ट होती. तर मग ते आम्हाला कळल्यावर आम्ही देवीची मदत घेतलेली. आमचे बाजूचे, आजूबाजूचे आमचे व्यावसायिक मित्र परिवार, त्यांच्या लॉन्चची घेऊन सगळीच जण धडपडत होतो ती लॉन्च बाहेर काढण्यासाठी. पण ती बाहेर काही येणं शक्य नव्हतं आणि आम्हाला खूप त्रास, म्हणजे असं वाटत होतं की संपलं आता. ते माझ्या बाबांचं वाक्य आहे की माझं मूल समुद्रात अडकलंय, तर ते कसं बाहेर येणार. पण आमचं त्याच वर्षी लग्न ठरलेलं होतं. महेश आणि त्यांचे बाबा आमच्या घरी आले आणि माझ्या बाबांना म्हणाले, कारण तेव्हा आमच्या गुरुदेव किंवा जे हे पूर्ण फॅमिली गुरुदेवांना जे स्मरत होती ते आमच्या याच्यात नव्हतं. पण माझे बाबाही निश्चित पांडुरंग भक्त असल्यामुळे आध्यात्मिक बेस त्यांचाही होता. तर माझे मिस्टर आणि महेश बाबा म्हणाले की आम्ही नगरला जातो आणि गुरुदेवांच्या कानावर घालतो. तसंही दोघं जण गेली. त्यांनी गुरुदेवांच्या कानावर ही गोष्ट घातली. गुरुदेवांनी आशीर्वाद दिले, म्हणाले काळजी करू नका, तुमची लॉन्च व्यवस्थित बाहेर पडेल असं म्हणून हे आम्हाला घरी येऊन मेसेज फोनवर सांगताच क्षणी अक्षरशः तिथे तसंच झालं की ती लॉन्च देवीच्या आणि यांच्या मदतीने आम्ही ती पूर्णपणे बाहेर काढली आणि नंतर सुखरूपपणे ती बाहेर आणून ठेवली. पण माझे मिस्टर आणि माझे सासरे घरी येऊन आम्हाला म्हणालेले, कारण लग्न अगदी 2 महिन्यावर आलेलं आणि आमच्या लॉन्चीचं सगळं लाकूड तोडलेलं होतं, फक्त मशिनरी राहिलेली होती. पण माझे सासरे म्हणाले की तुम्ही फक्त मुलगी आणि लग्न असंच होऊ दे, आपण सगळं नारळ आणि मुलगी. पण माझे बाबांनी म्हणाले की नाही, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हणाले. माझ्या मुलीचं लग्न आहे त्याच पद्धतीने होणार, तुम्ही काही काळजी करू नका. आमचं लग्न झालं आणि माझ्या बाबांनी लगेचच 1 महिन्यात दारूखाना म्हणून इथे एरिया आहे, तिथे ती लॉन्च ओढून घेतली. जवळजवळ 1.5 वर्ष त्या लॉन्चवर काम केलं सतत अखंड. त्यामुळे त्यांना कॅन्सरही झाला, कारण तिथे दारूखाना एरिया प्रचंड चिखल आणि अतिशय दलदल असलेला आहे, त्याच्याशिवाय तिथे लॉन्चिंगची कामं होतच नाही. सो माझ्या बाबांनी 1.5 वर्ष त्याच्यावर काम करून आज मुंबई बंदरात संत ज्ञानेश्वर या नावाने जी माझी लॉन्च बहुच्या धक्का ते रेवस चालते, ती केवळ माझ्या वडिलांची ॲट द एज ऑफ 65 या वयात त्यांनी ही कष्ट घेऊन केले. त्याच्यामुळे या अडीअडचणी, सामना पेपरला बरंच मोठं आर्टिकल तेव्हा आलेलं होतं. आम्हाला बऱ्याच जणांनी मदत केली, आमच्या लॉन्च व्यावसायिकांनी पण मदत केली. पण माझ्या बाबांचं एकच इच्छा होती की मी मरेपर्यंत लॉन्चवाला म्हणूनच मरेन. त्याच्यामुळे त्यांनी ती परत उभी केली. म्हणजे अशी संकट येत होती, पण हे असं आम्ही बघत बघतच लहानाची मोठी झालो. त्याच्यामुळे आम्हाला आवडतं काही संकट आली तरी फेस करायची अशी ताकद मिळते फॅमिलीमधनं.
आणि आम्ही अजूनही तो व्यवसाय करतोय. संकट आली तर आवडतात हे वाक्य खरंच खूप छान आहे आणि ते तुमच्या व्यवसायाला साजेसं पण आहे किरणताई. कारण एअर कंडिशन खोलीत बसून आपल्या केबिनमध्ये बसून करण्याचा हा व्यवसायच नाहीये. त्यामुळे तुम्ही आहातच मुक्त समुद्रावर, भरती ओहोटीवरती सतत स्वार झालेल्या लाटांवरती आणि वाऱ्याशी स्पर्धा करतच हा व्यवसाय चालतो. त्यामुळे संकट आली नाहीत असा दिवस असेल तरच तो तुमच्या लक्षात राहील. बाकीचे सगळे 365 दिवस हे संकटांनी भरलेलेच आहेत. अशा सगळ्या व्यवसायामध्ये काम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही बोलताना म्हणालात की लग्नाच्या वेळचाच हा सगळा प्रसंग, इतकं मोठं संकट आणि 2 महिन्यांवरती लग्न आलेलं. तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेलच की सगळ्या बापट कुटुंबियांनी तुमचं स्वागत इथे कसं केलं. मला वाटतं लग्न होऊन तुम्ही इथेच आलेत का ठाण्याला? बरं. तर अशा वेगळ्या व्यवसायातली एखादी सून आपल्या घरात, थोडासा काळ वेगळा होता आणि आताच्या काळाची कल्पना करता थोडासा अधिक वेगळा होता, म्हणून हा प्रश्न विचारते की एका छान मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशा वेगळा व्यवसाय करणारी सून जेव्हा येते त्यावेळेला तिचं स्वागत तुमच्या घरी सगळ्या कुटुंबियांनी तुमचं स्वागत कसं केलंय? खूप आनंदाची गोष्ट होती ती. आणि मी जेव्हा या घरात आले तेव्हा एकदा आधी मला काय आवडलं माहितीये, आम्ही इनमिन 3 माणसांचा आमचा संसार होता. म्हणजे माझे आई वडील आणि मी एकटी. आणि मी जेव्हा या बापट फॅमिलीमध्ये आले आम्ही टोटल 8 जण होतो. त्याच्यामुळे इतका तो आनंद असायचा ना की, आणि घरात सासू सासरे 2 दीर 1 जाऊ अशा असताना मी गेलेली छोटा पुतण्या. त्याच्यामुळे मला आधी ह्या घरात जाऊनच खूप मजा आली की मस्त माणसं आहेत आजूबाजूला राहण्याची आपल्या. आम्ही खूप तो काळ एन्जॉय केला. आणि माझ्या सासऱ्याने त्याचं फार कौतुक असायचं, कारण त्यांची आई पण करमरकर घराण्यातली होती आणि मी पण करमरकरांकडनं आलेली. त्याच्यामुळे ते जरा खुशीने म्हणायचे की हो माझी आई आणि तू असं करमरकर. आणि कोणालाही सांगताना ते असं मी नेहमी ऐकायचे की लॉन्चवाले करमरकरांची मुलगी आमची सून आहे, त्यांचा व्यवसाय आहे. आणि ते इतके निस्सीम स्वभावाचे आहेत ना की त्यांनी नेहमी कौतुक केलं किंवा त्यांना आवडलं की आमच्या दोघांचं व्यवसाय, कारण यांचाही व्यवसाय सुरू झालेलाच होता नुकताच. आणि तुम्हाला सगळ्यांना परिचयात असतील की अण्णांचे सासरे इथे इतके स्वतः कष्ट घेऊन पोस्टात ऑफिस करून ट्युशन्स घेऊन त्यांनी खूप कष्टाने या 3 मुलांना वाढवलंय. आणि त्यांची बॅकग्राऊंड कौटुंबिक बॅकग्राऊंड म्हणा अगदी साधी वळणाची अशी होती. आणि मी आले असते तरी त्यांना ते इतकं ऍडिशन झाली ना की, कारण महेशही स्वतः व्यावसायिक असल्यामुळे एक व्यावसायिकाला व्यावसायिक मिळाली त्याचा आनंद त्यांना जागतिक झाला. कुटुंबाबद्दलच बोलतोय तर बापट कुटुंबीय आज इथे उपस्थित आहेत. महेश दादा आणि किरणताईंचं मुलगा मुलगी दोन्ही आलेले आहेत. तर वेगळा व्यवसाय म्हणून हा वडिलांचा व्यवसाय तुमच्या हातात आला. पुढच्या पिढीला या व्यवसायाबद्दल काय वाटतं? हो नक्कीच. माझी 2 मुलं आता आलेली आहेत आणि मुलगी डिझायनर झालेली आहे. तिचं वेगळं क्षेत्र तिने निवडलंय. पण तिलाही असं जसं मी मगाशी म्हटलं तसं लहानपणापासून मी जशी नुसतं ऐकून या व्यवसायात पूर्णपणे शिरू शकले, तसं माझ्या 2 मुलांना माझ्या पर्सनल व्यवसायाबद्दल खूप माहिती आहे की आम्ही कोणाशी बोलतो, कसे डील करायचा, कशा पार्टीज प्लॅन करायच्या. आता माझा मुलगाही व्यवस्थित, त्याचे मित्र जेव्हा त्यांना विचारतात तेव्हा तो माझा कन्सर्न घेतो की आई मी आता यांना काय सांगू. म्हटलं तूही कर, तुलाही आलंच पाहिजे. सो त्या 2 मुलांना तसा इंटरेस्ट आहे. 2 मुलांना व्यवसायाचं आवडेल मिळालेलं आम्हाला आणि आवडेल. आमची मुलं व्यावसायिक झालेली, पण पुढे चॉईस मुलांचा राहील की आईच्या व्यवसायात जायचंय की वडिलांच्या. खूप छान. आणि विशेष म्हणजे ऐकताना मला खूप आग्रहाने 1-2 गोष्टी मला किरणताईंकडनं कळल्या होत्या की या सगळ्या व्यवसायामध्ये इतकी अस्थिरता आहे, इतकी आव्हानं आहेत, इतकी संकट आहेत. पण या सगळ्याची बेसलाईन काय होती, वडिलांकडनं काय घेतलं, तर याचा आवर्जून उल्लेख त्या वडिलांची सचोटी या विषयाशी आणून त्या दिवशीचं आमचं बोलणं, म्हणजे आम्ही फोन ठेवला होता की म्हणजे ते जे बोलणं होतं ते कुठेतरी मनात खूप खोलवर रुजलं होतं की एकीकडे
वेगवेगळी काय आमिष तिकडे होती. आणि किरणताईंनी बोलताना मला एक गोष्ट सांगितली की वडिलांनी ठरवून ठेवलेलं होतं की माझ्या घरामध्ये एक सुद्धा अशी स्मगल झालेली परफ्यूमची बॉटल सुद्धा माझ्या घरात येणार नाही म्हणजे नाही. इतकी आत्मीयता आपल्या व्यवसायाबद्दल, इतकी सचोटी आणि इतकी तत्व पाळणारी ही सगळी माणसं होती आणि असा व्यवसाय त्या पुढे सांभाळतात. मला म्हणूनच आनंद झाला की अशाच व्यक्तीच्या लॉन्चीचं नाव हे संत ज्ञानेश्वर असू शकतं. उगाच नाही कोणाला ते नाव मिळत, त्याचं रजिस्ट्रेशन असतं, घ्यायला लागतं. ते अशाच माणसाकडे जाईल की जो असा सचोटीने आणि प्रेमाने आणि आत्मीयतेने आपला व्यवसाय करत असेल. एक सुद्धा स्मगल म्हणजे दारूची बॉटल वगैरे तर सोडा, जो परफ्यूमची बॉटल सुद्धा माझ्या घरात अशी स्मगल्ड बॉटल येणार नाही असा काटेकोर नियम ज्याने स्वतःला घातला होता, स्वतःच्या व्यवसायाला घातला होता आणि पुढे या मुलांकडे सोपवलाच असेल. तर वडिलांच्या ह्या ही सगळी तत्व आम्हाला अशा करता जाणून घ्यायला आवडतील की हीच तर शेवटी पुढे गेली पाहिजेत. तर मला ते ऐकायला आवडेल तुमच्याकडे. माझे वडील तसे आध्यात्मिक वळणाचे होते. ते गाणगापूरला जायचे, दरवर्षी पंढरपूरची यात्रा करायचे, कार्तिकीला ते जायचे. त्याच्यामुळे गळ्यात रुद्राक्षांची माळ होतीच आणि खूप शांत साध्या स्वभावाचे होते. बरीच आमिष आली तुम्ही आता म्हणालात तसं की 2 तासासाठी लॉन्च द्या, एक फेरी म्हणून द्या की म्हणजे मग त्यातनं काही येऊ शकलं असतं जे आम्हालाही कळलं नसतं किंवा. पण माझे वडील दररोज भाऊच्या धक्क्यावर उभे असायचे. त्यांना त्यांची लॉन्च, शेवटचा टर्न जेव्हा लॉन्च आमची करते आणि परत जाते तेव्हाच बाबा माझे घरी यायचे. त्याच्यामुळे त्यांना खडा म्हणतात तशी माहिती होती. दुसऱ्या लॉन्चीचा स्पीड सुद्धा बघून ते सांगायचे की आज कमी पाणी कापतेय, म्हणजे त्यांचे काही ठराविक शब्द असायचे ते की लॉन्च पाणी कमी कापतेय म्हणजे हळू चालतेय लॉन्च, बघा काय होत आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक टनाच्या वेळी असायचे, कायम असायचे. त्याच्यामुळे त्यांना कधीच चाललं नसं. काही लोक म्हणायचे 2 तासासाठी देता का लॉन्च, पण माझे बाबा म्हणायचे नाही, मी पांडुरंगाला ते मग नाही उत्तर देऊ शकणार की मी काय व्यवसाय करतो. त्याच्यामुळे त्यांनी कधी, आम्ही तर खूप लहान होतो पण हे म्हणून शिकत गेलो की जो करायचं, जे काम करायचं ते सच्चाईने करायचं. शांत झोप त्याच्यामुळेच लागते. माझे बाबा नेहमी म्हणे दगडावर सुद्धा झोप लागली पाहिजे आणि ती त्यांना तशीच लागायची. त्याच्यामुळे घरात तेच एक वातावरण होतं, कायम वातावरण. म्हणजे आपण म्हणू वेकेशनला हल्ली आपण कुठे कुठे जातो फिरायला, पण माझं वेकेशन कायम गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर अशाच ठिकाणी असतं. त्याच्यामुळे एक आध्यात्मिक छान बेस म्हणायचा माझ्या जीवनासाठी सुद्धा माझ्या वडिलांमुळेच मिळाला आणि तो पुढे इकडे सासरी आल्यावर तर वृद्धिंगतच झाला. त्याच्यामुळे हे तुम्ही म्हणालात मगाशी तसं सच्चाई, सचोटीने वागणं, कोणाला न दुखवणं किंवा कोकणी मुस्लिम समाज ना थोडा म्हणजे मारामारी नाही पण थोडा एकेकोर होता. आणि माझे वडील नेहमी म्हणायचे की आपल्याला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण एकमेकांच्यात सलोखा ठेवला तर आपण चांगल्या प्रकारचे, म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्टची कामं करायचो, HP करायचो, भारत पेट्रोलियम करायचो, जिथे आमच्या लॉन्चेस आम्ही सप्लाय करायचो. तर माझे बाबा नेहमी म्हणायचे की तुम्ही कंपनीला कमी रेट आपापसात आपण जर भांडत बसतो तर कंपनीचा फायदा आहे, कारण तो मग तुम्हाला नाही तर दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट देणार आणि आपल्या दोघांच्या ह्याच्यात रेट कमीने आपल्याला कमी रेटनी काम करावं लागणार. तर त्याच्यापेक्षा आपण ठरवून ठेवू की तुम्ही कुठलं कॉन्ट्रॅक्ट करायचं, तुम्ही कुठलं करायचं आणि चांगल्या रेटनी करू. त्याच्यामुळे मग काय झालं, माझ्या बाबांचा हा जो तोडगा काढलेला होता त्यांनी का पण सगळ्यांनी म्हणजे एकमेकांचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करताय तर मी नाही करायचं, मी करते तर दुसऱ्याने नाही करायचं. त्याच्यामुळे प्रत्येकाला काम मिळालं आणि तो काळ असा होता की मग ते मारामाऱ्या कमी, एकमेकांचे वादविवाद नाही. माझ्या वडिलांनी टर्न सुद्धा लावले. टर्न म्हणजे जायची याची फेरीचा एक टर्न किंवा पावसाळ्यात सगळ्या लॉन्चींना व्यवसाय नाही मिळायचा कारण पाऊस असायचा, पावसात कोळी समाज पण नाही यायचा. मग आम्ही असं ठरवलं रोटेशन मध्ये राहायचं. ज्या वर्षी माझी लॉन्च बंद असेल बाकीच्या लॉन्च मालकांनी माझ्या लॉन्चीच्या नोकर वर्गाचे पगार पाणी करायचं. म्हणजे आम्हाला नोकरदारांना तर सोडून नाहीच चालायचं ना, कायमच असायचे. सर मग ते आम्हाला माझ्या वडिलांनी हे सगळं ठरवल्यामुळे पावसाळ्यात सुद्धा कोणाला त्रास नाही झाला. की ज्या वर्षी मी बसून, आम्ही त्याला म्हणायचं बैठी, लॉन्च बैठी आहे म्हणजे ती काम करत नाहीये. तर ज्या वर्षी ती लॉन्च बैठी असायची बाकीचे लॉन्च मालक त्या लॉन्चीचे पगार पाण्याचे पैसे द्यायचे. म्हणजे ही गोष्ट छोटी होती पण
रोजीरोटी प्रत्येकाला मिळत गेली. हे माझ्या वडिलांनी सुरू केलं. त्याच्यामुळे माझे वडील जोपर्यंत होते यात ते श्रीकृष्ण मोटर लॉन सर्व्हिस आणि गेटवे जलवाहतूक सागरी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सगळ्यांच्या एकमुखाने राहिले. ते त्यांची खरी आजारपणामुळे ताकद नव्हती, ते जाऊ शकत नव्हते मिटिंगना, पण तरी पण ते म्हणायचे, रेडिओ क्लबला मिटिंग्स व्हायच्या त्या, ते म्हणायचे पंडित शेठ म्हणायचे, व्यवसायात त्यांचं नाव पंडित शेठ म्हणून होतं. ते म्हणायचे, पंडित शेठ तुम्ही फोनवरनं दुसरे ऐका आणि तुम्ही सांगाल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. त्याच्यामुळे त्यांना एक खूप वेगळा आदर होता. त्यांचं खरंच कौतुकास्पद होतं आणि ते आम्ही बघून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकतो. आम्ही विशेष खरंच काही करत नाही आहोत. जे वडिलांचं आलेलं आहे तेच पुढे न्यायचा प्रयत्न करतो. बघा मंडळी, म्हणजे ह्या सगळ्या गप्पांचा उद्देश खरंच हा होता की ही जी वडिलांकडनं आलेली, मोठ्या माणसांकडनं आलेली सचोटी आहे, जी व्यापारातली तत्व आहेत, त्यांनी घालून दिलेल्या ज्या पायवाटा आहेत, त्या कशा आपल्यापर्यंत आल्यात आणि त्या कशा पुढे जायला हव्यात याची एक उजळणीच मला वाटतं या निमित्ताने होते. आता तुम्ही म्हणालात की आमची आता हा अखेरचा प्रश्न घेऊन मी महेश दादांना माईकही न देता इथे बसवलेला. हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की पण तो त्यांच्याशी कनेक्ट करणार आहे म्हणून की सहल सुद्धा व्हायची ती गाणगापूर आणि किंवा पंढरपूरला व्हायची. तुम्ही सगळे दत्त संप्रदायिक आहात, उपासक आहात गुरुदत्तांचे, तर आनंद या गोष्टीचा असाच आहे की बरोबर तसंच त्या संप्रदायाशी निगडीत असलेलं, त्या संप्रदायाचंच पूजन करणारे असं सासर तुम्हाला मिळालं. आता या सगळ्या उद्योगाची धुरा सांभाळताना महेश दादांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी मदत, असं पाठबळ तुम्हाला कसं लाभलं हे सांगून आता मग मी त्यांच्याकडे काय सांगू नी काय नाही असं होत आहे. कारण महेश हे आधी ना मी त्यांना थोडेसे गुरुच मानते माझे. कारण काही काही गोष्टीत मी जर डबल माइंड झाले, करू का नको करू असा काही कधी जेव्हा विचार येतो तेव्हा तू बिंदास कर, हे त्यांचं नेहमीचं वाक्य असतं. तू बिंदास कर, घाबरू नकोस, आपण करू. किंवा पुढे काही अडीअडचण आली तर ते कधी कशालाही नाही म्हणत नाही. मी त्यांच्याकडनं खूप वेळा चांगला जो त्यांचा गुण आहे तो मी अजूनही आत्मसात करण्याचाच प्रयत्न करते. प्रत्येक ठिकाणी नाही जमत आहे, पण ते असं आहे की ते कोणालाही नाही म्हणत नाही. सगळ्यांसाठी ते तयारी असते. कुठल्याही कार्यात ते स्वतःला इतके झोकून घेतात की ती त्यांची एनर्जी मी रोज आता एकत्र असल्यामुळे मला ती फील होते. आणि मग मला नकळत वाटतं, नाही महेश करतायत म्हणजे मी करू शकते, मी करेन. महेशला 10 प्रश्न विचारते या बाबतीत मी कधी कधी, आणि ते सर्वतोपरी मला खूप छान साथ देतात. व्यवसायात म्हणा, घरात म्हणा, जबाबदाऱ्या म्हणा घरच्या. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कधी मी मदत नाही मिळाली किंवा महेश नाही आहेत त्या ठिकाणी असं आत्तापर्यंत झालं नाही. त्याच्यामुळे मी हा माझ्या ज्या व्यवसायाचा किंवा माझ्या स्वतःचा जो वैयक्तिक विकासात म्हणा किंवा मी जी स्वतःला डेव्हलप करते त्याच्यात महेशचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे एक घरात एक खूप पॉझिटिव्ह वाईब्स असतात, ते असते की त्याच्यामुळे मुलांनाही माहिती आहे बाबा हे नक्की करणार अशी असते. त्याच्यामुळे बाबा काय किंवा ॲज अ नवरा म्हणून काय त्याची खूप साथ आहे मला, आणि मला ती हवी आहे शिवाजी गुरुचरणी, आणि नक्कीच ती अशीच मिळत राहील. बेडेकर सदनचे रहिवासी होतो, असे मागे उभे राहणार प्रश्नच नाही. प्रेमाने पण म्हणते गिरगावकर आहेत, त्याच्यामुळे ते कमी नाही पडणार कशात. नाही सुपूर्द करा त्याच्याकडे. आपल्या सगळ्यांचा परिचय म्हणजे आता किरण वहिनींच्या परिचयातनं तर उभं राहिलंच आहे की त्यांच्या व्यवसायाच्या मागे किती हातभार महेश दादांचा आहे, आणि त्याबरोबर स्वतःचं म्हणून वैयक्तिक कर्तृत्व सुद्धा खूप मोठं आहे. आपल्या एक गोष्ट लक्षात येते अशा वेळेला की आपण सगळे इथेच राहतोय, अनेक वर्ष याच परिसरात, याच वास्तूत, याच सगळ्या खोल्यातनं आपण राहतोय, पण आपल्याला माहित नव्हतं किरण वहिनी हे सगळं करतायत. नक्की म्हणजे मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा अरे बापरे हे असं आहे होय. म्हणजे खरंच या मुलाखतीचा, ह्या गप्पांचा उद्देशच हा की छुपे रुस्तम हा शब्द थोडा वेगळा आहे, पण अनेक झाकलेले गुण असतात. झाकलं माणिक म्हणतात आपल्याकडे मराठीत, खूप छान शब्द आहे त्याला. माणिक कितीही झाकलं तरी त्याचा प्रकाश बाहेर आल्याशिवाय राहत नाही, कितीही दडपून ठेवा
ते बाहेर, त्याचा प्रकाश हा नेहमीच उजळत राहतो. तशी अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत की जी आपल्याला पूर्ण परिचयाची नाही, पण मग परिचय करून घेतल्यानंतर मात्र आपण नक्कीच स्तिमित होतो. तसंच वैयक्तिक व्यवसायात सुद्धा खूप मोठं नाव ज्यांचं आहे ते आपल्याच वाडीचे रहिवासी श्री महेश मोरेश्वर बापट. 1971 पासून म्हणजे आता झाली 40-50 वर्ष आपल्या वाडीचे रहिवासी. सदन नंबर 5 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि टिपिकल गिरगावकर मध्यमवर्गीय चाळीतलं कुटुंब कसं असावं तसा सगळा प्रवास. म्हणजे चिकित्सक विल्सन, बेडेकर सदन वगैरे असं वाटतं की चला हे म्हणजे 70-80च्या दशकामध्ये गिरगाव कसं होतं हे जर का बघायचं असेल तर बापटांच्या कुटुंबाकडे बघावं. त्यांचं शिक्षण चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल 1ली ते 10वी पर्यंत, मग विल्सन कॉलेजमधनं 12वी पर्यंत सायन्स तिकडे केलं. आणि मग सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्स्टाईल्समध्ये टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा त्यांनी केला आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री हा डिप्लोमा सुद्धा केला. आणि मग अनेक वेगवेगळ्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये ते काम करत राहिले. वेलिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा डिप्लोमा सुद्धा त्यांनी केला. आणि त्याच्यानंतर अल्फा इन्व्हेन्शन आणि थ्रेड्स टेक्नॉलॉजी, अल्फा इंटरनॅशनल आणि थ्रेड्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतःच्या उद्योगधंद्याकडे ते वळले. त्याच्याबद्दल तर ऐकायचंच आहे आपल्याला, त्या उद्योगधंद्याकडे जायचंच आहे आपल्याला. पण सांगायची गोष्ट, अभिमानाची गोष्ट अशी की उद्योगधंदा नेमका कसा आहे हे मी त्यांच्याकडनं जेव्हा ऐकून घेत होते, बराच वेळ आमचा फोन या विषयावरती चालला की वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये लागणारे धागे ते बनवतात आणि मुख्य म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट त्यांनी तयार केल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या लेवलवरती, वेगवेगळ्या स्तरांवरती खूप नावाजले गेलं आहे, खूप अवॉर्ड्स मिळालेली आहेत, तीही आपण पुढे ऐकूया. पण शिवणकामाच्या धाग्यांपासून ते अगदी पेपे जीन्स किंवा रेमंडच्या वुलन धाग्यांपर्यंत किंवा इलेक्ट्रिकल इन्सुलेशन पासून ते भारताच्या संरक्षण दलांना लागणाऱ्या पॅराशूटच्या धाग्यांपर्यंत अनेक प्रकारचे धागे ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि त्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट मिळालेलं आहे. ते त्यांच्या बोलण्यातनं सांगतील की नाही मला माहित नाही, पण एक खूप महत्वाची गोष्ट जी मला सांगावीशीच वाटते ती अशी की भारताच्या संरक्षण दलांना पॅराशूटसाठी जे धागे लागतात ते जेव्हा महेश दादा देतात तेव्हा त्याच्यात कुठचाही प्रॉफिट एलिमेंट ऍड करत नाहीत. ती भारतीय लष्कराची सेवा असा त्याच्यामागे भाव असतो. कदाचित ते सांगणार नाही, मला त्या परिचयात पहिलं हे सांगावं असं वाटलं. बापरे, हे सगळं खूपच वेगळं, म्हणजे ही दोघंही किती वेगळी आहेत आपण आपल्या लक्षात येत आहे. म्हणून म्हटलं की बेटर हाफ नक्की कोणाला म्हणावं, मला तरी खूप प्रश्न पडलाय. पण असो, पण त्या सगळ्या धागा अखंड विणयाकडे नंतर जाऊ. आज आधी बेडेकर सदनचे रहिवासी म्हणून तुम्ही इथे आहात, तर सुरुवात मला जरा त्या 70-80च्या दशकात पुन्हा एकदा जावंसं वाटेल. कसं काय होतं त्यावेळेचं वातावरण इथलं? सर्वप्रथम श्री गणेशाचं वंदन करून, आई वडील, गुरुजन आणि आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या याचं मी सुरुवात करतो. 1966-67चा काळ होता. बाबा हे कोकणामध्ये होते आणि त्याच्यानंतर ते मुंबईला आले आणि मुंबईला हे स्वबळावर ते मुंबईला आले. अशा वेळी दादा म्हणजे मंदाराच्या बाबांकडे, गुंडोपंतांकडे बाबा, त्यावेळी आम्ही झोवाडीमध्ये राहायचो आणि मग तिथून बाबा इथे शिकवायला येत असे मुलांना. त्या संध्याताई होते, विद्याताई होते, विश्वासदादा होते, हे सगळे त्यांचे स्टुडंट्स आहेत. आणि मग दादानी सांगितलं, सर तुम्ही इथून एवढं लांबून येता तर आमच्या इथेच का नाही तुम्ही जागा बघा, जर कोणाची जागा खाली झाली तर मी नक्की देतो. तर ही जी आताची जी जागा आहे ती खाली झाली, त्याच्या अगोदर गोळे राहत होते, पण बाबांकडे तेव्हा पैसे नव्हते. तर दादा म्हणाले कंपनीचे जे आहेत 20,000 रुपये आहेत ते मी भरतो
आणि तुम्ही नंतर मला द्या. तर कंपनीचे पैसे ठेवायचे नाहीत म्हणून दादानी बाबांसाठी पैसे कंपनीमध्ये 20,000 रुपये भरले आणि म्हणाले ट्युशन्स नंतर हळूहळू बाबांनी ते चुकते. पण हे उपकार असतात, ते कधी विसरायचे नसतात. आता तसं म्हटलं व्यवसायाचं जर म्हटलं तर बाबांची इच्छा होती कोकणामधून इथे यावं आणि उद्योग करावा, परंतु परिस्थिती नव्हती म्हणून त्यांना व्यवसाय करता आला नाही. तर ते एकच मला सांगितलं, मी तेव्हा 7वी होतो, की माझं अपूर्ण स्वप्न तू पूर्ण. तेव्हा व्यवसाय कसा असतो काय असतो हे काही माहित नव्हतं, पण डोक्यामध्ये एक मात्र नक्की होतं की आपल्याला व्यावसायिकच व्हायचं आहे. त्याने असं सांगितलं नाही तो मोठा व्यावसायिक वगैरे, तो एक दर्जेदार क्वालिटी बिझनेसमॅन बन, ही माझी इच्छा आहे. आणि खरं तर ही जी वास्तू आहे प्रत्येक ठिकाणी आता इतक्या आठवणी आहेत, कारण 1971 पासून आम्ही ते राहायला आलो तेव्हापासूनच या सगळ्या आठवणी आहेत, त्या इतक्या डोळ्यासमोर आहेत. बेडेकर सदन हे व्यावसायिकच देण्याचं एक बाळकडूच आहे. मी तर मला कुठल्याही कॉलेजमध्ये जायची काय आवश्यकताच नाही, कारण प्रत्येक जो व्यवसाय आहे जो पुढे करणार होतो तो डोळ्यासमोर VB बेडेकरांचाच आदर्श होता. कारण दरवेळी दादा खाली असायचे, दादांचं सगळं ठरलेलं असायचं गणित, ते सगळं बरोबर येणार. तिथे आत ऑफिस होतं ते बसणार, दुपारी 4 वाजता इथे टेम्पो यायचे. दादा प्रत्यक्ष मालक असून देखील प्रत्येक पॅकिंग स्लिप सामान मटेरियल आहे हे सर्वांपर्यंत पोचलाय की नाही, व्यवस्थित गेलाय की नाही ते विचारायचे. वर्कर्सना कुठल्याही प्रकारची कुठल्याही कमीपणा त्यांनी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ट्रीटमेंट कधीच दिली नाही. तो आपल्या बरोबरचाच साथी आहे असं त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक वाडीतली जी व्यक्ती आहे त्याची ते विचारपूस करायचे. अनेक याच्यामध्ये त्यांनी अनेकांना मदत केलेली आहे. तसंच वसंत काकांचंही होतं. वसंत काकांचे वेगळे गुण आहेत, त्यांच्याकडे कडक शिस्त होती. या शिस्त असल्यामुळे व्यवसायामध्ये शिस्त फार आवश्यक आहे आणि शिस्त ही सगळीकडे उपयोगी पडते. त्याप्रमाणे प्रत्येक हे जे गुण आहे हे 5वी-7वी पासूनच हेरले गेले आणि त्याच्यापासूनच जी एक पुढे सुरुवात झाली. आणि मग जे बाबांचं स्वप्न होतं तेच स्वप्न होतं. त्यावेळी आतासारखी भरमसाठ कॉलेजेस आहेत, तेव्हा अशी कॉलेजेस नव्हती. एक 4-5 इंजिनिअरिंग कॉलेजेस होती. त्याच्यामध्ये भागूबाई मोफतलाल, साबू सिद्दीक, सस्मिरा, VZT आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे मेट्रोला आहे, एवढी 5च कॉलेज होती. आणि त्यावेळी 5च कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशनचा फॉर्म जे असेल तो आम्ही भरत असतो आणि बघायला जात असतो. तर 10वीला चांगले वाटत 78% होते. आता 78 काही किंमतच नाही. 99 असले तरी सुद्धा नाकं मुरडतात. 99च फक्त 99 पॉईंट पुढे का नाही काढलेस. पण त्यावेळी VZTला मिळालेली होती ऍडमिशन आणि सस्मिराने मिळालेली होती आणि भगूबाई याच्या तुमचं साबू सिद्दीक बॉम्बे सेंट्रलचं कॉलेज होतं. ह्या 3 कॉलेजेसना ऍडमिशन मिळाली होती. पण साबू सिद्दीक कॉलेज हे मुस्लिम लोकांचं आहे म्हणून बाबा म्हणाले नको. आणि VZTला मिळालेली होती इलेक्ट्रिकल, तर मला इलेक्ट्रिकलमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता. आणि सस्मिरा त्यावेळी नुकतंच हा काळ असेल 1981चा, सिंथेटिक फायबर्स, नायलॉन, पॉलिएस्टर हे उपजत असे नवीन फायबर्स आलेले होते. तिथपर्यंत कॉटन इंडस्ट्रीमध्येच जी टेक्स्टाईल इंडस्ट्री कॉटनमध्ये चालत होती. तर हे फील्ड आहे, ही लाईन पुढचे 25-30 वर्ष टिकेल, तर ह्याच्या दृष्टीने आपण ह्या लाईनमध्ये प्रवेश करावा म्हणून मी सस्मिरा टेक्स्टाईल्स ह्याच्यामध्ये गेलो. आणि मग पहिलं टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी केलं, त्याच्यानंतर टेक्स्टाईल केमिस्ट्री केलं. पण बॅकग्राऊंड 0 होती, त्याच्यामुळे व्यवसाय करायचा असेल म्हणून मी कॉलेजचा 3 आणि 4 जवळ 1.5 वर्ष 4.5 वर्षाचा होता. त्याच्यामध्ये आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा तयार करावा लागतो आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रत्यक्ष वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन घ्यावा लागतो. म्हणून मी ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्याज म्हणा किंवा जे डीलर्स असेल या सगळ्यांशी संपर्क यावा म्हणून थिसिसचा विषयच तो घेतला. इंडस्ट्रियल हायटेक थ्रेड्स, कॉट्स आणि फॅब्रिक्स ह्याच्या याने सुरू. नाही, पण मला तुमच्या त्या इंडस्ट्रियल थ्रेड्स कडे नंतर जायचं आहे. मला पुन्हा एकदा तुम्हाला बेडेकर सदन मध्येच घेऊन यायचं आहे, कारण मगाशी बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की शारदोत्सवातल्या स्पर्धा या इथे तेव्हापासून होत आहेत बरं का, आणि होतात का अजूनही असं ते मला विचारत होते. आणि वाडीला अमुक एक फेऱ्या मारणं म्हणजे जिंकायचंच आहे. हे जिंकण्याचं जे बाळकडू आहे ना हे कुठेतरी ह्या वास्तूने दिलेलं आहे असं तरी. म्हणून मी म्हटलं की मला त्या तुमच्या इंडस्ट्रियल अचिव्हमेंट्स कडे नंतर जायचंय. मला आधी पहिले बालपणातल्या अचिव्हमेंट कडे पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन येते. म्हणजे चमचागोटीत नेहमी हरलेत आणि वाडीला अमुक एक फेऱ्या मारायच्या इतक्या मिनिटात इतकं, ह्याच्यात मात्र कधी पहिला नंबर सोडला नाही. तर मग इतक्या मला जरा त्या काळात पुन्हा एकदा घेऊन जायचंय. शारदोत्सव मध्ये प्रिंटेड सगळं असायचं. वय वर्ष 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 आणि 15 ते 20. त्याच्यामध्ये 3 जे काही असायचे, देवी इथेच बसायची आणि तो शारदोत्सवामध्ये
अगदी प्रिंटेड लिफलेट्स असायचं वगैरे, आणि तुम्ही तुमची नावं द्या असं सगळं असायचं. आणि हा सगळा जो परिसर आहे त्याच्यानीच म्हणजे अंगण आहे ते त्याच्यानी भरलेलंच असायचं. तर त्याच्यामध्ये 3 स्पर्धा असायच्या. एक फुगे फोडणे असायचं, दुसरं चमचा गोटी, आणि तिसरं जे आहे वाडीला 3 फेर. तर चमचा गोटीमध्ये देऊळकरांचं घर आहे, तिथून सुरुवात व्हायची आणि तिथून इथे अशा लाईन मारायची. साधारण 6 जण बसायचे, 6 ते 7 रो. त्या याच्यामध्ये कधी आयुष्यात चमचा गोटीमध्ये बक्षीस मिळालं नाही. चमचा तोंडातच राहायचा, गोटी अर्ध्यावरच पडून जायची. आणि भीती काय चेष्टा का होईल, आपली गोटी पडलेली लोकांनी सगळ्यांनी बघितलं आणि ते आपल्याकडे हसतीली जास्त भीती असायची गोटी पडण्यापेक्षा देखील. असा प्रवास असायचा. पण धावणे यांच्यामध्ये एक होतं, जेवढे 5वी ते 10वी पर्यंत 10व्यामध्ये धावणे वाडीला 3 फेऱ्या या दरवर्षी पहिलंच प्राइज कमवलेलं आहे. आणि भीती असायची, समजा कोणी पुढे गेला तर त्याची प्रॅक्टिस हळू सोडून चौपाटीला जाऊन करायची हिंदू जिमखान्याला. आणि ते साधारण 1 महिना प्रॅक्टिस चालायची की आपल्याला कम्पीट नको कोणी करायला, आणि ते प्राइज जाता कामा नये. पण त्याचं म्हणजे फायदा असा झाला, लहानपणी तो संस्कार केला, पण भरपूर ऑक्सिजन लेवल जी आहे किंवा स्फूर्ती जी आहे ती लहानपणापासून मिळाली आणि आजही ती शाबूत आहे व्यवस्थित. क्या बात आहे. म्हणजे ना आता शारदोत्सवाच्या स्पर्धा आहे, अशी का तू घेतेस, कोण कोण पहिले येतात बघून ठेव. पुढचे भावी महेश बापट त्याच्यातनं घडू शकतात, एवढं पोटेन्शियल आपल्या वाडीतल्या स्पर्धांमध्ये आहे. त्यामुळे त्या स्पर्धा बंद नाही होत्या का. दुसरी एक आठवण सांगतो. वाडीचा पिक्चर होता, इथे पडदा असायचा आणि एकतर चंपावाडीतून रेळ येईल, इकडून रेळ येईल. तेव्हा मेन पिक्चर असायचे त्रिशूल, चंपावाडी इकडची त्रिशूल, त्याच्यानंतर दिवार, टॉम, हे सगळे पिक्चर असायचे. तिथे रीळ असायचं, स्क्रीन इथे लावला जायचा, तर सगळ्यांची ओढ असायची स्क्रीनच्याच बाजूने दिसलं पाहिजे, सगळे इथे बसायचे, बॅक साईडला कोणी बसायला तयारच नसायचं. आणि तिथे रीळ सुरू झालं की आम्ही पाठी उभे असायचो आणि तिथून मध्येच कोणीतरी सिगरेट ओढायचं. त्या रिळायच्या सिगरेटचा जो धूर असायचा तो वर यायचा आणि मग गंमतच वाटायची, कधीतरी आपण पण सिगरेट पिऊया. पहिली कधीच नाही, पण असं ते वाटायचं. आणि ते चंपावाडीतलं रीळ येईपर्यंत थांबावं लागायचं. मग तो पिक्चर 2:30 वाजेपर्यंत पहाटे चालायचा. अनेक काय घडलेलं आहे. आणि मध्येच एक घुस नावाचा प्रोग्राम व्हायचा, पूर्ण काळोख असायचा आणि इथून घुस धपकन यायची आणि हे घुसाली घुसाली म्हणून. घुस म्हणजे एक प्राणी आहे, उंदीर घुस, त्याची पटकन घुस यायची, काळोख असायचा आणि भरकन घुस आल्यानंतर सगळे धडाधड धडाधड उठायचे. गिरगावातल्या कार्यक्रमात आवश्यक आहेत या गोष्टी. आत्ताच एक काळं कुत्र तिथे येऊन बसलं, त्यामुळे उंदीर घुशी कुत्री आपले सखे सोबती होते आणि ते आपल्या बरोबरच अजूनही आहे. ती परंपरा त्याने पुढे चालू ठेवली. आला येतो ऐकायला. तुम्ही पाणी भरायचा ते आठवण सांगा. त्यावेळी काय होतं, बेडेकर सर आम्ही इथे दुसऱ्या वर पाणी चढत नसे. बीएमसी कडून पाण्याचा फोर्स असायचा तो कमी यायचा, परत शेवटपर्यंत पाणी जायचंच नाही. तर 5वी ते 10वी बेडेकर सदन 4 नंबर खालून पाणी भरलेलं आहे. पण त्याचा परिणाम असा झाला की आजही दोन्ही हातामध्ये 2 भरलेल्या पाण्याच्या बाटल्या सहज 2 मजले घेऊन जाऊ शकतो. आणि ती लाईन असायचं 1 2 3 4. म्हणजे घरातून सुरुवातच जी आहे ती कष्टानेच व्हायची. पण त्या कष्टाचं जे मोल आहे आज दिसतंय. व्यवसायामध्ये किती कष्ट पडले तरी थकाला होत नाही, दमाला होत नाही. म्हणून मध्ये मध्ये जर आपण अधिक प्रॅक्टिस करून ठेवावी, बादल्या घेऊन ठेवाव्या. चला, ही सगळी एनर्जी लेवल जी आहे ती थोडक्यात बेडेकर सदनमधनं लहानपणी मिळालेली आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय उद्योग रत्न अवॉर्ड 2012-14 हे मिळवणारा हा ज्येष्ठ उद्योजक गिरगावातल्या आठवणींमध्ये म्हणतोय. ही एनर्जी लेवल, हा सगळा ऑक्सिजन इथे मिळाल्याचं आवर्जूनपणे नमूद करतायत. सास्मिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज मधलं टेक्स्टाईल एक्सलन्स अवॉर्ड 2014चं त्यांना मिळालंय. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचं अवॉर्ड मिळालंय. वैश्य सहकारी बँकेचं स्टार अकाउंट होल्डर असं अवॉर्ड त्यांना मिळालंय. अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. आणि या सगळ्याची सुरुवात कुठेतरी लहानपणी बेडेकर सदन, चिकित्सक, विल्सन कॉलेज ह्या सगळ्या त्रिकुटातनं झाली आहे.
हे ऐकताना आपल्याला खूप आनंद होतो. आपल्यातलंच कुणीतरी कुटुंबातल्या व्यक्तींनी अतिशय माहिती असलेल्या व्यक्तीने ह्या मोठ्या एक्सलन्स अवॉर्ड्स मिळवावे याचा अभिमान कुठेतरी आपल्याला सुद्धा सुखावून जातो. आता मला तुमच्या त्या सगळ्या टेक्स्टाईल स्टोरीकडे यायचंय. मंडळी, 125 प्रकारचे धागे असतात हेच आधी मला माहित नव्हतं. आहे त्याच्यामध्ये म्हणजे किती कमीत कमी नॉलेजमध्ये आपण जगत असतो कधीतरी, असं मला वाटतं की एक रिळाचा धागा, कोळीचा धागा, हार विणतो कधीतरी तो धागा, काय बेसिक काय गोष्टी लागतात त्या पलीकडे धागा ही गोष्ट काही फार आपल्या आयुष्यात येते असं मला वाटत नाही. आणि त्यात सुद्धा तो 6 mm चा आहे का 4 mm चा आहे, तो नायलॉनचा आहे का आणखीन कसला आहे, त्याचं मटेरियल काय आहे, तो कशासाठी वापरला जाणार आहे, ह्याची काहीही म्हणजे काहीही माहिती आपल्याला नसते. पण तीच माहिती आज आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायचे. तर महेश दादा, काय आहे काय हे 125 प्रकारचे धागे म्हणजे काय? खरं याचं परत मी तोच येतो, बालपणामध्येच येतो. बेडेकरांचे एक मी चरित्र वाचलेलो आणि त्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे की आमचं जे लोणचं आहे ते उत्कृष्ट का बनतं, तर आम्ही जे रॉ मटेरियल्स आहे ते सर्वोत्कृष्ट वापरलं. जर रॉ मटेरियल सर्वोत्कृष्ट जर वापरलं तर लोणचे उत्तमच होणार. हाच डोक्यामध्ये कायम धागा ठेवलेला होता की आपण आपलं प्रॉडक्ट बनवताना कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं. सर्वोत्कृष्ट मालाचा विक्री नाही झाली तरी चालेल, परंतु कस्टमरची कुठली कंप्लेंट येता कामा नये. कारण एका कस्टमरचं जर आपलं प्रॉडक्ट चांगलं असेल तर दुसरा आपण आपल्याला समोर बोलावतो. म्हणून क्वालिटीमध्ये आणि रॉ मटेरियल्समध्ये मी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसचं जे सूत्र आहे, कुठेही मालामध्ये चोऱ्या करायच्या नाही. अनेक आमिषही आली त्या काळामध्ये की त्यावेळी असं डोईल माइंड माझंही त्यावेळी झालेलं. ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्याच्यानंतर मी सिल्वर लाईन इंडस्ट्रीज ह्या कंपनीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या ठिकाणी काम केलं. कारण इंडस्ट्रियल टेक्सटाईल्स लाईन ही 100% रिस्क लाईन आहे. जसं आपण मगाशी म्हटलं डिफेन्स आहे, डिफेन्सला पॅराशूट्स जातात किंवा कुठे वॉस्टेट्स रॉ मटेरियल्स जातात किंवा मोटर मॅन्युफॅक्चरिंग्समध्ये जातात. कस्टमरच्या स्पेसिफिकेशन्स प्रमाणे जर तुमचं प्रॉडक्ट नसेल तर 100% त्याला तुम्ही कचऱ्याचा भाव तुम्हाला मिळतो. सगळं माल कचऱ्यामध्ये जातो, म्हणजे त्याचं जे आहे कॉस्ट आहे ही 0 होऊन जाते. त्यामुळे स्पेसिफिकेशन्स आणि हे खूप मेंटेन ठेवावी लागतात आणि त्याप्रमाणे रॉ मटेरियलचं सिलेक्शन करणं, मशीनचं सिलेक्शन्स करणं, क्वालिटी कंट्रोल्सला माणसं ठेवणं आणि त्याबरोबर बॅकअप जो आहे तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सस्मिना इन्स्टिट्यूट सारख्या ठिकाणी आमची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिंक अशी लॅब आहे. त्या ठिकाणी आमचे प्रत्येक टेस्ट रिपोर्ट्स प्रत्येक सप्लाईज बरोबर जातात. हे आम्ही चेन जी आहे ती सूत्र ठेवलेली आहे. आणि जशा माझामुळे किरण जसा मगाशी सांगितलं, माझा स्वभाव कधी निगेटिव्ह बोलत नाही, मी निगेटिव्ह वागत. कुठलंही असेल त्याच्यातून मार्ग निघेल. असतात प्रसंग प्रत्येक व्यक्तीवर येतात, म्हणून त्याला काही घाबरण्याचं कारण नाहीये. अहो, संकट नसतील तर मजाच नाही जीवनाची. संकट ही जीवनामध्ये असलीच पाहिजे. तुम्हाला उलट मजबूत आणखीन बनवतात, पुढे मोठं करतात. त्यामुळे कुठल्याही जरी क्वालिटीज आल्या धाग्यामध्ये, आम्ही सुरुवातीला आमचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं त्याच्यानंतर आम्हाला लेबरचे सुद्धा खूप प्रॉब्लेम आले. नगरमध्ये होतो, एक मनुष्य 30 दिवस येतच नाही का, त्याच्याकडे त्याची बायको बाळंत होते. तेव्हा हा सगळ्यात पहिला असतो, बायको बाळंत होते. आता म्हटलं बायको बाळंत होते तर तू घरी कशाला बसतो, तू इथेच ये. पण असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. लेबर्स 30 दिवस येत नाही. शेवटी आम्ही एक सर्टन निर्णयाला आलो की आपण मशिनरी जी आहे ती इन्व्हेस्ट करू आणि कॉन्ट्रॅक्ट्सवर ज्या फॅक्टरीज आहेत नगर किंवा पालघर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्सवर देऊया की ज्या आपला तो एक महत्त्वाचा जो हेडेक्स आहे. आणि क्वालिटी कंट्रोलसाठी आम्ही माणसं ठेवली, ज्या काही क्वालिटीमध्ये कुठेही आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही. अशा जसजशा आमच्या रिक्वायरमेंट्स कस्टमरच्या आल्या, आम्ही इंडिया मार्टच्या थ्रू ॲडव्हर्टाईज दिल्या. जेवढी आज सर्च इंजिन्स आहेत त्याच्यामार्फत आम्ही आधी आता इन्स्टा आहे, बऱ्याच फेसबुक आहे, अशा बऱ्याच ठिकाणी ॲड्स येतात. कोणाच्या येतात रिक्वायरमेंट्स. जी आले या क्वालिटी साधारण अडलेला माणूस आमच्याकडे येईल की आता कोणी काय देत नाही आणि क्वालिटी बनवू शकत नाहीये, ते लोक आमच्याकडे येतात. पण मग ह्याची स्पेसिफिकेशन जे तुम्ही म्हणता की फार स्पेसिफिकेशन असलेला हा जॉब आहे, ते आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे धागे इतक्या प्रकारचे त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं की आपला जो गॅस सिलेंडर आहे घरातला, त्याचं लॉक जे आहे ते उघडताना आपल्याला एक धागा खेचून त्याचं नॉब उघडायला लागतं. तो धागा सुद्धा इथे बनतो. किती छोटी गोष्ट आहे ना, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातली गोष्ट आहे, पण तो किती विशिष्ट स्पेसिफिकेशनचा धागा असायला हवा. कारण ते इतक्या मोठ्या LPG सिलेंडरचं लॉक
ठेवणारा, त्याला लॉकमध्ये ठेवणारा किंवा त्याचा लॉक ओपन करणारा, म्हणजे केवढा हाय रिस्क गोष्ट त्या धाग्यावरती अवलंबून आहे. तर ही स्पेसिफिकेशन्स आम्हाला ऐकायला की कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये कुठल्या प्रॉडक्टला असा विशिष्ट धागा लागतो. आता गॅस सिलेंडरचा जो आहे हा एक विशिष्ट स्पेसिफिक प्रॉडक्ट आहे. इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL ह्या 3 ज्या ऑइल कंपन्या आहेत, आपल्या घरी जे गॅस वर्षन सिलेंडर्स येतात त्या तिन्ही जरी असल्या तरी त्या सगळ्यांची स्पेसिफिकेशन्स ही वेगवेगळी आहे. इंडियन ऑइलची जी लेंथ आहे ती कमी आहे, BPCL ची लेंथ कमी आहे, डायमीटर आहे ती 1.25 mm गुणिले 273 mm इज द लेंथ. ह्याच्याप्रमाणेच त्यांना त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते आम्हाला भरावे लागतात. त्याप्रमाणे काही लाख मीटर्स, लाख पीसेस, 5-10 लाख पीसेसची कॉन्ट्रॅक्ट्स असतात ती आम्हाला पूर्ण करावी लागतात. आणि जर स्पेसिफिकेशन्समध्ये जर धागा नसेल तर तो याच्या ट्रॅक्टर खाली तो आमच्या समोर चिरडला जातो. म्हणजे तो तुम्ही परत वापरू नये किंवा रियूज करून दुसऱ्याला देऊ नये म्हणून तो समोर, म्हणजे एवढी त्याची जी प्रोसेस आहे ती बुचई जे आहे ते स्क्रॅपमध्ये समोर चिरडलं जातं आणि धागाही चिरडला जातो. म्हणजे जो अनकेपेबल सप्लायर आहे तो त्या ठिकाणी उभाच राहू शकतात. इतकी काळजी घ्यावी लागते. आणि तीच डिफेन्समध्ये सुद्धा आहे. डिफेन्समध्ये आम्ही खडकीला जेव्हा रोप देतो तेव्हा रोपची अशी स्पेसिफिकेशन्स आहेत ते आमच्या समोर करतात आणि वरून तोडून हे बघतात, त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ आम्ही म्हणतो. आणि तर जर नाही केलं तर संपूर्ण तो रिजेक्ट आणि स्क्रॅपमध्ये टाकून देतो. तिथपर्यंत टेन्शन्स असतात. म्हणून इंडस्ट्रियल लाईन जी आहे ती हाय रिस्क टेकिंग लाईन, हाय रिस्क लाईन आहे हे आपल्या लक्षात आलं असेल की ते विशिष्ट स्पेसिफिकेशनचे धागे असल्याशिवाय, म्हणजे आपलं केलेलं प्रॉडक्ट स्क्रॅपमध्ये गेलं यापेक्षा दुसरं काहीच तिथे घडत नाही. अक्षरशः शून्यावर येऊन जाते त्या सगळ्याची किंमत असं आपल्याला दिसतं. आणि याच्यासाठी मोठी R&D टीम, R&D टीम आहे आमची. ह्या सगळ्या काम करताना मला सस्मेरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सटाईल्स ज्या ठिकाणी मी कॉलेजमध्ये पहिल्या 3 मध्ये आलेलो आहे थ्रू आउट ऑल द सेमिस्टर्स. मध्ये हा थोडासा गॅप पडला. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून बिझनेस डेव्हलप वगैरे करायचं आहे, याच्यामध्ये मी फोकस करू शकलो नाही. पण कॉलेज इन्स्टिट्यूट बरेच दिवस मी पोझिशन घ्या म्हणून सांगत होतो. तर आता मी गेले 5 वर्ष सस्मेरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सटाईल्समध्ये ॲज अ सेक्रेटरी म्हणून ऑनररी काम करतो आहे. आणि मी तो विचार असा केला की आम्ही लडाखला गेलेलो होतो आणि तेव्हा विचार केला की जवान लोक आहेत ते 365 दिवस आपलं संपूर्ण सर्वस्व देऊन जर उभं राहू शकतात, त्यांना शत्रूशी तर तोंड द्यायचंच आहे पण वातावरणाशी त्यांना फाईट द्यायची आहे. तर मी तर तिथे जाऊ शकत नाही, ऑक्सिजन लेवल खाली कमी असते, मी काहीतरी देशासाठी करू शकतो की नाही. म्हणून ते जे आहे ते मी स्वीकारलं आणि महिन्यातला 1 दिवस मी सस्मेरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सटाईल्सच्या ठिकाणी ऑनररी म्हणून काम करतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काही प्रोजेक्ट्स असतात, 30-40 कोटीचे फंडिंग्स देतात. त्याच्यामध्ये फार्मर्स आहेत, त्याच्यानंतर फिशरमन्स आहेत, यांना काही स्पेशल योजना असतात, ते बघण्याचं काम जे असतं. आणि रिसर्च R&D आहे आमची कॉलेजमध्ये, आमची लॅब आहे, त्याबरोबर R&Dचं टीम आहे. त्याचा मला म्हणजे फायदा होतोच म्हणजे, पण त्याच्याबरोबर मी तेही काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कनेक्ट राहतो. मी सगळ्यांना नेहमी सांगतो की ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता त्या इंडस्ट्रीमध्ये ज्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही शिक्षण घेता त्या शिक्षण संस्थेशी तुम्ही कायम कनेक्ट राहा. कारण नव्या नव्या डेव्हलपमेंट्स तुम्हाला कळत असतात, नवीन प्रॉडक्ट्स काय येतात ते कळत असतात, नवीन ओळखी होतात, नवीन इंडस्ट्रीशी ओळख होते, अनेक कॉन्टॅक्ट्स वाढतात. त्यामुळे आपलं जसं कॉलेजमधून आपण बाहेर पडतो आपलं थोडं नॉलेजचा होतच, म्हणजे गॅप येतेच, पण विसरतो. एवढे काही आपण शार्प मेमरीवाले लोक नाही आहोत. पण तो जर कनेक्ट असेल तर तुम्हाला सर्व प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन प्रॉडक्ट्स येतात, डेव्हलपमेंट काय होऊ शकते हे माहिती पडतं. म्हणून मग तो मी जो सेक्रेटरी पदा घेतोय आता याच कमिंग नेक्स्ट इयरला कॉलेजला 75 वर्ष होत आहेत. आम्ही 10 ते 12 दिवसाचा ऑल ओव्हर इंडिया आणि फॉरेनर्स वगैरे यांना बोलून एक मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. आज या इंडस्ट्रीमध्ये कनेक्ट राहा. ज्या ठिकाणून तुम्ही काम केलंय त्या इंडस्ट्रीशी, त्या इन्स्टिट्यूटशी तुम्ही कनेक्ट राहा असं सांगताना ते सुद्धा अनेक संस्थांवरती काम करतायत. सिल्क अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशनचे ते सेक्रेटरी आहेत गेले 5 वर्ष. मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कमिटीचे ते गेली 2 वर्ष कमिटी मेंबर आहेत. चिकित्सक समूह या आपल्या शाळेशी ते खूप आपुलकीने, जवळकीने असे बांधले गेलेले आहेत. म्हणजे मलाच आठवत आहे अनेक म्हणजे जून महिना आला की त्यांच्या परिचयाच्या सगळ्या म्हणजे बॅचमेट्सकडनं, आपल्याच मित्रमैत्रिणींकडनं एक फंडिंग तयार करून आज अनेक वर्ष शाळेतल्या मुलांना गणवेश आणि शाळेतली पुस्तकं, वह्या, दप्तरं, जे जे काही शाळेशी उपयोगी साहित्य आहे ते त्यांच्याकडनं पुरवलं जातं. त्यामुळे शाळेशी फार जवळून ते कनेक्टेड आहेत.
ब्राह्मण सभा मुंबईचे ते अध्यक्ष आहेत गेली 2 वर्ष. चित्पावन ब्राह्मण संघाशी कनेक्टेड आहेत गेली 2 वर्ष. तिथले सुद्धा अध्यक्ष आहेत आता ते. अशा सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये ते नक्कीच आपला सहभाग अतिशय आनंदाने नोंदवत असतात. हे सगळं करत असताना उद्योगाची पथ्य म्हणून काही त्यांनी, म्हणजे मला हा प्रश्न अशा करता विचारायला आवडेल की आपल्यापेक्षा लहान पिढी सुद्धा आता समोर आहे नाही का बसलेली. आपण जसं किरणताईंनी किंवा तुम्ही वडिलांच्या आईच्या सगळ्या आशीर्वादाने हे सगळं पुढे गेलं, तुमची म्हणून काही पथ्य आणि काही चांगल्या गोष्टी आहेत की ज्या पुढे जायला हव्यात, तर ती तुम्ही जी मला फोनवर सांगितली होती ती जरा सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. नवीन व्यवसाय जो करायच्या ज्याला इच्छा असते त्याला सर्वप्रथम आपली आवड कुठल्या व्यवसायामध्ये बघावं लागतं. आईबाबांनी सांगितलं म्हणून हा आता ठीक आहे आम्ही ते केलं वगैरे, परंतु नवी पिढी तुम्हाला जर संगीताची आवड असेल तर संगीतात तुम्ही पुढे जा. तुम्हाला आर्ट्स त्याच्यामध्ये जर आवड असेल तर त्याच्यामध्ये जा. मेडिसिन या लाईनमध्ये जर आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जा. काहींना मार्केटिंगमध्ये आवड असेल तर त्यांनी मार्केटिंगमध्ये डेव्हलप व्हावं स्वतःला. तर सर्वप्रथम तुम्ही डोळ्यासमोर ध्येय ठेवा, मला कोण व्हायचं आहे. आणि नुसतं असं घडेल, असं होईल, तसं होईल, त्याला अर्थ नाही. ते ध्येय गाठण्यासाठी रोज काय परिश्रम केलेस, काय केलंस, त्याच्यासाठी काय ते लिहून काढलंस. आज हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी या गोष्टी केल्या, तर ध्येयाचा हा पाठलागच करावा लागतो. आणि व्यवसाय हा एक साधन आहे. जशी आपण नित्य उपासना करतो तशी सुद्धा व्यवसाय ही साधन आहे. आणि साधनेसाठी पथ्य पाळावीच लागतात. आणि ते सर्वात महत्वाचं पथ्य असं आहे की तुम्ही निर्व्यसनी असलं पाहिजे. कारण शेवटी हा जो कनेक्ट आहे तो आपल्या आरोग्याशी कनेक्ट आहे. मी असे अनेक उद्योजक बघितलेले आहेत की ते दिवसभर काम करतात आणि बारमध्ये जाऊन बसतात. शरीराची नासाडी होते, पैशापरी पैसा वाया जातो आणि जी ठरवलेली जी उद्दिष्ट आहे ती तुम्ही गाठू शकत नाही. त्यामुळे पहिलं प्रिन्सिपल हे तुम्ही निर्व्यसनी राहिलं पाहिजे. तर तुम्ही ज्या काही अचिव्हमेंट्स तुम्हाला ज्या काही करायच्या आहेत त्या करू शकता. आणि ओव्हर अम्बिशियस सुद्धा असता कामा नये. बरेच वेळा ओव्हर अम्बिशियस जर मनुष्य असेल तर तो संपतो. तर आपल्या चिकित्सकात आहे GT जे आहे, GT टेक्नॉलॉजीज जे आहे त्याच्यामध्ये तो असाच अम्बिशन्स, मला 5 वर्षामध्ये 10 पट प्रगती करायची आहे, 20 पट प्रगती करायची आहे, पण त्या स्ट्रेसने तो जे आहे तो गेला. त्यामुळे हा जो बॅलन्स आहे व्यवसाय करताना तुम्ही तुमचं आरोग्य पहिलाच सर्व महत्वाचं जपा. तुम्ही पायऱ्यापायऱ्याने चढा ना, अशी काय एकदम असं चढायला काही आवश्यकता नाहीये. आपल्याला कोणाला काही दाखवायचं आहे का व्यवसाय एवढ्या त्याच्यात वाढला. तुम्ही जर तुमचं स्वतःची प्रकृती जर चांगली ठेवू शकला नाही, फॅमिलीसाठी जर वेळ देऊ शकला नाही, तर त्या व्यवसायाला काहीच अर्थ नाही. हे सुद्धा आयुष्याचं एक गणित आहे, डिपार्टमेंटेशन आहे. तुम्ही व्यवसायालाही वेळ दिला पाहिजे, फॅमिलीलाही वेळ द्यायला पाहिजे, नातेवाईकांनाही वेळ दिला पाहिजे. तसं तुम्ही ही जी आहे ते पथ्य पाळा. आणि हे करत असताना बारमध्ये न जाता तुम्ही काही सामाजिक संस्थांशी कनेक्ट करा. असं मी म्हणेन. आणि तसं असतं की जी ऋण असतात ही ऋण मनुष्य जन्मामध्येच फेडावी लागतात. गुरु ऋण असतं, देवऋण असतं, समाज ऋण असतं. आज चित्तपावन संघा बहिणीने जेव्हा मला सांगितलं की तुम्ही अध्यक्ष व्हा, मी एका क्षणात त्यांनी सांगितलं मी अध्यक्ष होतो. कारण त्या संस्थेचं माझ्यावर ऋण आहे. चित्तपावन संघामध्ये आपला समोरचा ते गोडबोले त्यांनीच माझे इंटरव्ह्यू घेतलेले होते. आणि 5वी ते कॉलेज लाईफपर्यंत मी स्कॉलरशिपवर माझं शिक्षण झालं. आणि तेव्हा गोडबोले दादा होता, तुम्हाला सांगायचं 70% खाली मिळाले मार्क तर स्कॉलरशिप मिळणार नाहीये. आणि चित्तपावनमध्ये तेव्हा इंटरव्ह्यू घेतले जायचे. आपली जी खालची जी रूम आहे, मेडिकल रूम आहे तिकडे, तर ते ऋण फेडावं लागलं आणि फेडायचंच असतं. म्हणून मी ते ताबडतोब त्यांना सांगितलं मी जॉईन. म्हणजे ऋण हे ह्या जन्मातच फेडावी लागते, पुढचं पुढे बघू नाही. किती मोठी तत्व म्हणून एखादा माणूस, आणि दुसऱ्याला सांगायला नाही बरं का, की स्वतः आचरून दाखवून मग दुसऱ्याला सांगणं, ह्याच्यात त्या माणसांचं जास्त मोठं कर्तृत्व असतं. एकदा खरंच टाळ्या होऊन जाऊन देत यासाठी की आपण ज्या संस्थेच्या शिष्यवृत्तीवरती आपलं शिक्षण घेतलं तिथे परतफेड करायची ही सुंदर संधी आहे. ती का दवडायची, ती देवाने आपल्या समोर आणली आहे. तर अशी पथ्य या व्यावसायिकाने पाळलेत आणि म्हणून असं यश त्यानं संपादन केलंय असं आपल्याला दिसून येतं. अखेरच्या काही प्रश्नांकडे जाते. एक खूप मोठं काम त्यांच्याकडनं अजून एक होत आहे. ते आपल्यापैकी काही जणांना, कारण काय होतं कधी कधी आपण काय करतोय हे
संकोचाने म्हणा, भिडेने म्हणा, किंवा आपल्याला सांगावंसं नाही वाटत का वेळेला झाकली मूठ आहे ती राहू दे 1.25 लाखाची, तसं होतं. या शाळेतल्या लहान मुलांना मदत करण्यापासून ते भारतातल्या अनेक वेदपाठ शाळांना मदत करेपर्यंत एक मोठा मदतीचा हात महेश दादांनी पुढे केलाय. हे खरंच म्हणजे पितृऋण आणि समाज ऋणाबरोबर हे एक मोठं संस्कृतीचं ऋण आहे, गुरुचं ऋण आहे, देशाप्रती असलेलं ऋण आहे. आणि हे सुद्धा त्यांच्याकडनं त्याची परतफेड असं नाही म्हणत, पण त्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतायत. तर वेदपाठ शाळांशी आणि क्षीरसागर महाराजांचे हे सगळे शिष्य परिवारापैकी आहेत. तर तुमच्या ह्या गुरुपरंपरेबद्दल म्हणजे हा कदाचित माझा आता शेवटचा प्रश्न असेल, पण तो खूप महत्वाचा आहे म्हणून मी मुद्दामच तो शेवटी ठेवला होता, की हे सगळ्याचं इन्स्पिरेशन, या सगळ्याची प्रेरणा आपल्याला कुठेतरी आपल्या गुरूंकडनं मिळत असते. आपल्या आई वडिलांच्या बरोबरीने गुरुचं स्थान सुद्धा खूप मोठं आहे. तर आम्हाला ऐकायला आवडेल. लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिला गुरु असतो तो आई असतो. आई, मग बाबा असतो, मग त्याच्यानंतर जेव्हा आपण शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये आपले गुरु असतात. पण त्याच्या पुढचं जे आहे गुरु ते आध्यात्मिक गुरु असतात. तर ते मला वयाच्या 15व्या वर्षी रामकृष्ण सरस्वती हे दत्तावतारी सत्पुरुष मला लाभले, तुमच्या कुटुंबाला लाभले. हा आम्ही केवळ आणि केवळ आईवडिलांची पुण्याई समजतो. कारण बाबांनी 18व्या वर्षी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं. आज बाबांचं वय 91 वर्ष आहे आणि ते सातत्याने दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण अजूनही करतात. आताही त्यांनी कोकणामध्ये आईचं निधन व्हायच्या अगोदर केलं. पूर्वी ते बसून करायचे, आता ते करतात. आणि मनुष्य जीवनाला मर्यादा असतात. कधी प्रत्येक व्यक्ती जर म्हटलं तर डॉक्टर होते, पण सर्वांची प्रॅक्टिस चालते का? शिक्षण तेच, सगळं तेच, बुद्धिमत्ताही तेच. मग एका डॉक्टरची प्रॅक्टिस प्रचंड चालते आणि दुसरा माशावर बसलेला असतो, असं का? तर त्याच्या पाठी दैवी शक्ती नसते, हे त्याचं कारण. म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजे. तुम्ही चुकलात तरी परत तुम्हाला योग्य मार्गावर आणून गुरु सोडतात. तुमच्या सुखात दुःखात ते कायम सावलीसारखे उभे असतात. आणि ते जे आहेत गुरु, हे ते आहेत. आम्हाला सर्वांना प्रत्येक अनेक आमचाच परिवार आलेला आहे. वयाच्या 15 वर्षी गुरु लाभल्यानंतर खरी तर आमची सर्वार्थाने प्रगती झाली. याचं मूळ सक्सेस स्टोरी हे गुरु आहे. मी प्रयत्न केले, पण प्रयत्नाला 100% यश द्यायचं जे कार्य आहे किंवा त्यांचे आशीर्वाद आहेत ते मिळाले. आणि महाराजांचा जो आहे त्यांना वयाच्या 7व्या वर्षी नरसिंह सरस्वती स्वामींनी प्रत्यक्ष गाणगापुरामध्ये देहरूपाने दर्शन दिलेलं आहे. नरसिंह सरस्वती स्वामींनी देह सोडून 650 वर्ष झालेली आहे. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी गाणगापुरात बोलावलं, त्यांना प्रत्यक्ष देहरूपाने दर्शन त्यांना दिलेलं आहे. पापविनाशी तीर्थावर दर्शन दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की तू वेदांचं कार्य कर. त्यावेळी महाराजांचं वय फक्त 7 वर्ष होतं. 7 वर्ष ते 60 ह्या संपूर्ण वयामध्ये त्यांनी नगरला दत्तात्रय निवास स्वरूप वेदांत वास्तू बांधली. आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ 100 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने शिकतात. आपल्या सगळ्या ह्याचा जो मूळ जो गाभा आहे हा वेद आहे. आणि वेद हे दुसरं काही नसून ती भगवंताची वाणी आहे. आणि ती भगवंताची वाणी सर्वांपर्यंत जर पोहोचवली तर प्रत्येकाचं कल्याण होईल. म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही वेदांची सेवा करा. वेदांची सेवा करा म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही वेदपठण करा असं नाहीये. तर जे वैदिक आहेत वेदपठण करतात त्यांना तुम्ही सर्वार्थाने मदत करा, त्यांचा सन्मान करा, त्यांना हवं नको काय ते विचारा, अशा प्रकारे सेवा करा. म्हणून भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ या संस्थेतर्फे ती महाराजांनी स्थापन केलेली आहे. आज त्याला 43हून अधिक वर्ष झालेली आहे. मी 9 वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष होतो, आता ट्रस्टी आहे. पण आमचं जे संस्थेचं जे मूळ कार्य आहे ते वेदविद्या संवर्धन आणि संरक्षण हे आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ आज गेले 10 वर्ष 15 वेदपाठशाळांना, गरजू वेदपाठशाळांना दर महिन्याला शिधा देतो. आणि महाराजांनी असं सांगितलं जे आपण अन्न खातो तेच द्यायचे. तशा प्रकारचा अन्न आम्ही वाशी मार्केटमधून घेतो आणि त्यांना देतो. आणि याचं पुण्य एवढं आहे, वेद शिकणारी जी मुलं आहे ती फक्त भगवंताचं वेदच म्हणतात, म्हणजे भगवंताची स्तुती करतात. म्हणजे तुम्ही जो शिधा देता तो प्रत्यक्ष भगवंताच्या मुखात जातो, इतकं ते पुण्य आहे. म्हणून आम्ही वेदांची जी सेवा आहे ही जास्तीत जास्त करतो. दर महिन्याला वैदिकांचा सत्कार करतो जे गणपाठी आहे. आता त्या याच्यामध्ये मला स्वतःला वेद काही म्हणता येत नाही, पण म्हणून मी नाराज झालो नाही, त्याच्यातून मार्ग काढला. तर आपल्याच याच्यामुळे कॉन्टॅक्टमुळे आपल्या प्रेरणेने म्हणा मला स्वामी गोविंददेव गिरी यांचा या ठिकाणी 10 वर्ष सहवास लाभला.
आज संपूर्ण भारतामध्ये आदरणीय मोरीजींचे ते अध्यात्म गुरु आहेत आणि त्या याच्यामध्ये जवळ 35 ते 40 वेदपाठशाळा ते संपूर्ण भारतात चालवत आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये. आज वेदपाठशाळा सगळ्यात कठीण काय असेल तर वेदपाठशाळा चालवणं आहे, कारण त्या विद्येकडे बघितलंच जात. आज स्वामी कृपा आशीर्वादाने गुरुदांच्या मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. व्हॉट्सअपवर ते मला मार्गदर्शन करत असतात. त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त आहे म्हणून व्यवसायाला गती आहे. अशीच अखंड वेदसेवा घडावी, सर्वांकडून घडावी म्हणून आम्ही सर्वजण जास्तीत जास्त प्रयत्नशील आहोत. वेदांची सेवा केली की घरामध्ये वैभव आणि आनंद प्राप्त होतो. किती मोठा विचार आपण आज इथनं घेऊन जाणार आहोत. म्हणजे एकीकडे व्यवसायातलं यश, एकीकडे ही देवसेवा, देशसेवा, वेदसेवा, या सगळ्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. आता त्यांनी आपल्याकडे मंत्रजागर हे 25 वर्ष त्याच्या वतीने होतोय. आता महेश दादा तुम्ही म्हणालात मी समारोप करते, त्यापूर्वी एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आता तुम्ही म्हणालात की सगळीच जण मेडिकलचं शिक्षण घेत आहेत, सगळ्यांची का नाही प्रॅक्टिस चालत आहे? काही जणांची चालते, काही जणांची नाही चालत आहे. मला आठवण झाली, मी ज्ञानेश्वरी वाचत असताना अर्जुनाने एक प्रश्न विचारलाय कृष्णाला की तू असं म्हणतोस भगवत स्वरूप सगळेच आहोत, कुणीच वगळ नाही, नाही का? जे ब्रह्मतत्व तुझ्यात आहे ते माझ्यात आहे, ते चराचरातल्या किडा मुंगीपासून प्रत्येकाच्या ठिकाणी तेच आहे. मग एक अत्यंत रंजलेला गांजलेला, दुसरा श्रीमंती थाटात वावरणारा, एखाद्याला रोजच्या भुकेची कळकळ आहे, दुसऱ्याकडे अन्न वाया जात आहे असं होतंय. असं का होतं? असं का? सगळी तुझीच लेकरं असं तू म्हणतोस. जे तत्व आहे ते तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांच्यात तेच आहे. कुणालाही कमी मिळालंय, कुणालाही जास्त मिळालंय असं नाही. जो तुमचा प्रश्न होता त्याला, म्हणजे तुम्ही जे बोललात त्याला धरूनच मी बोलते की एखाद्याची प्रॅक्टिस चालते, दुसऱ्याची काही चालत नाही. असं का होतंय? तर कृष्णाने दिलेलं ज्ञानेश्वरीतलं उत्तर इतकं सुंदर आहे. तो असं म्हणतो की एक लक्षात घे, सगळी तालवाद्य आहेत. हा, त्या तालवाद्यांमध्ये वीणेचा आवाज वेगळा आहे, सतारीचा वेगळा आहे, आणखी कुठली आता मला नावं सांगता येणार नाही. त्या प्रत्येकाला मिळणारी जी कंपनं आहेत, त्याची हवेची जी कंपनं आहेत, त्यांना मिळणारी हवा तीच आहे. पण त्याच्या कंपनांवरती ठरतं, त्याच्या छेडण्यावरती ठरतं की ते वीणा म्हणून वाजेल की सतार म्हणून वाजेल. पाणी सगळीकडे सारखंच आहे, पण ते कारल्याला घातलंय का आंब्याला घातलंय? पाणी तेच आहे ना. एकातनं कारलं उगवणार आहे, दुसऱ्यातनं आंब्यासारखं मधुर फळ उगवणार आहे. त्यामुळे तुम्ही पेरणी कशाची करता? मी सगळ्यांना सगळं सारखं दिलंय. मी पाणी तेच दिलंय, मी हवा तीच दिलीय, कंपनं तीच दिलीत आणि पाणी तेच दिलंय, पंचमहाभूत तीच दिलीत सगळ्यांना. पण तुम्ही पेरणी कशाची केली? जर का कारलं पेरलंय आणि त्याला पाणी घातलंय आणि आंबा पेरलाय त्याला पाणी घातलंय, ते फळ तुम्हाला तुमच्या पुण्याईने आणि तुमच्या पेरणीनुसार मिळेल. त्यामुळे देवानी सगळ्यांनाच सगळं छान दिलंय. त्याने देताना कुणालाही कमी आणि कुणालाही जास्त असं केलेलं नाही. सगळ्यांना 24 तास दिलेत, सगळ्यांना 2 हात दिलेत, सगळ्यांना उत्तम बुद्धी दिली आहे, सगळ्यांना सुदृढ शरीर दिलंय. असं असताना जो सचोटीने वागतो, जो चांगल्या तत्वांचा पुरस्कार करतो, जो आंबा पेरतो, तो असा उत्तम व्यावसायिक होऊ शकतो. आपल्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या, आपल्या म्हणजे मी फक्त आपल्या म्हणत नाही, आपल्या ह्या वास्तूत येऊन इतकं छान तुमच्या दोघांच्याही कडनं आम्हाला ऐकायला मिळालं. तुमचा व्यवसाय खूप वेगळा, कितीतरी कष्टातनं वर आलेला असं दिसलं. धागा धागा अखंड विणूया असं म्हणत, किंवा एक धागा सुखाचा 100 मात्र दुःखाचे, हे अशी गाणी आपण मला आठवत राहिली तुमचं सगळं सक्सेस स्टोरी ऐकताना, की संकट 100 येणार आहेत आणि सुखाचा एक धागा कुठेतरी सापडणार आहे. पण तरीही मी पॉझिटिव्हिटी सोडणार नाही, मी सकारात्मकता सोडणार नाही, मी त्यातला आनंद सोडणार नाही असं धरून तुम्हीही वाटचाल करत राहिलात. आणि वडिलांनी मी काय बोल
मी लॉन्चवाला म्हणूनच कायम राहील. वडिलांचे शब्द, वडिलांचे हे शब्द एखाद्या मुलीने सुखरूप आणण्याचे आम्ही पैसे घेतो असे त्यांची टॅगलाईन आहे. आम्ही मन जोडतो. तर असा सुंदर व्यवसाय करणारी आपल्यातलं हे छान व्यावसायिक दाम्पत्य आपण आता उलगडलं इकडे. ह्या गप्पांच्या, मी मुलाखत नाही म्हणत आहे, गप्पाच झाल्या आपल्या. आणि त्याच्या बरोबरीने त्यांचे बंधू इथे आलेत, वहिनी आलेत, उमेश बापट इथे आलेत, डॉक्टर आणि वहिनी आलेत, मुलं आलेत. हे सगळे वेटरनरी डॉक्टर्स आहेत. म्हणजे प्रत्येकाची काहीतरी खासियत या कुटुंबात आहे. कधीतरी तुमच्याशी पण गप्पा मारायला आम्हाला नक्की आवडेल. तर आपणही यावं अशी विनंती करते. आणि तुमच्या दोघांच्या व्यवसायाला आकांक्षांपुढे जिथे गगन ठेंगणे असं खूप व्यवसायात ही सगळी आणि व्यवसायातली यश तर मिळत राहोच, पण त्याबरोबरीने तुमचं हे जे देवकार्य आहे, देशकार्य आहे, त्याला सुद्धा विनम्रपणे प्रणाम करते. आणि हे असंच वृद्धिंगत होत राहो अशी आपल्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. खरं तर आम्हाला बोलावलं हे आम्ही आमचं सौभाग्य समजतो. कारण प्रत्यक्ष गणरायाच्या ठिकाणी, प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी ज्या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केली, अशा वेळी या व्यासपीठावर यावं, या व्यासपीठावर बोलावं, ह्याच्यापेक्षा आणखी कुठला मोठा सन्मान असा. त्यामुळे आम्ही आपले खरोखरच ऋणी आहोत की तुम्ही आम्हाला बोलावलं आणि संधी दिली. अशी गणरायांच्या शरणी प्रार्थना करतो. वाडीतील प्रत्येक रहिवाशाला, आपल्या सर्वांना, प्रत्येक घरामध्ये सुख, शांती, आनंद आणि वैभव प्राप्त होतो. एक शेवटचं सांगते, पण तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून आमच्या दोघांची जीवनगाथा जी ऐकली त्याबद्दल आम्ही समस्त बापट परिवार तुमचे सगळ्यांचे आभारी आहोत. थँक्यू. स्पेशल थँक्स टू यू. तुम्ही मुलाखतीचं टेन्शन न देता इतक्या छान गप्पा मारल्या.